नवरात्रीतील 8वे रूप महागौरी देवी. रूप. महागौरी देवीचे रूप अत्यंत शुभ्र, चंद्रासारखे तेजस्वी आहे. तिच्या 4 हातांपैकी 2 हातात त्रिशूळ व डमरू असून उरलेले 2 हात आशीर्वाद आणि अभयमुद्रेत आहेत. ती नंदी बैलावर आरूढ आहे. तिचे रूप शांत, सौम्य, करुणामय व पवित्रतेचे प्रतीक आहे. कथा. देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. दीर्घकाळाच्या तपामुळे तिचे शरीर काळवंडले. शिवकृपेने तिने गंगेत स्नान केले आणि त्या स्नानामुळे तिचे रूप अत्यंत शुभ्र व तेजस्वी झाले. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने ओळखले जाते. महत्त्व. महागौरी देवीची उपासना केल्याने भक्ताचे सर्व पाप नष्ट होतात. जीवनात शांती, सौंदर्य, सुख आणि समृद्धी येते. विवाह आणि कौटुंबिक जीवनातील अडथळे दूर होतात. भक्ताच्या मनात पवित्रता, धैर्य व श्रद्धा निर्माण होते. या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण गुलाबी रंग प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तिच्या कृपेने भक्ताचे जीवन पवित्र होते, सर्व दुःख दूर होतात आणि सौंदर्य, शांती व समृद्धी प्राप्त होते.